भांडायला पाहिजे होतं, रोज मारायला पाहिजे होतं. कधी तुला काय कळतं बसले तरी माझ्यापाशी आजच राहिले. गायला तुला मावळीशिवाय बोलत नव्हतं कधी. देव धर्म एवढ्या परिस्थितीवर माझ्या नवऱ्याला घेऊन गेलं का वाचलं नाही ग. मी पडले, मी कशात कमी पडले, कशात कमी पडले काय नाही. माझ्या नवरा कुठं गेला, माझ्या नवरा आनंद म्हणा. माझ्या नवरा प्रेम फिर्यादींच्या तक्रारीनुसार गणेश बनसोडे हे मागील 10 वर्षांपासून बार्शी नगर परिषदेतील सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होते. पगार उशिरा मिळणे आणि घरगुती अडचणींमुळे त्यांनी काही सावकारांकडून व्याजावर पैसे घेतले होते. मात्र हे पैसे परत देण्यासाठी उशीर होत असल्याने सावकार निलेश खुडे, प्रशांत माने, विशाल गुगळे, अतुल कांबळे, संगीता पवार, सचिन सोनवणे आणि संतोष कळमकर यांनी त्यांना वारंवार धमक्या दिल्या आणि जातीवाचक अपमानास्पद शब्द वापरले असे फिर्यादीत नमूद आहे. सावकारांकडून सुरू असलेल्या या मानसिक छळामुळे गणेश बनसोडे यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी 4 चिठ्ठ्या सापडल्या असून त्यात गणेश यांनी आत्महत्येस जबाबदार म्हणून वरील 7 जणांची नावे लिहिली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. शिवम गणेश बनसोडे. काय झालं तुला माहित आहे काय? ती पप्पाने ती सावकाराच्या याच्यात टेन्शन आत्महत्या केली. रोज टॉर्चर करत होते त्यांना. 7 जण आहेत. त्याला मारलं होतं का? मारलेलं 6 दिवस रूम मध्ये कोंडून. हातपाय बांधलेले. कुणी मारलं काय माहिती नाही. ठीक आहे, आता नाव कळाली. नाव काय? नाव सांग. वैशाली गणेश बनसोडे. काय नेमकं प्रकार झाला, कशामध्ये त्यांनी आत्महत्या? कर्ज होतं, कर्जामुळे आत्महत्या केली त्यांनी. सावकारांच्या टावचरला कंटाळून. यापूर्वी सुद्धा तुझी आत्महत्या करायचा प्रयत्न केला का 1 महिन्यापूर्वी? मला माहिती आहे. म्हणायचे फक्त मला लय टेन्शन आलंय, मी असं करतो तसं करतो म्हणायचे. कोणाचे नाव घेत होतं का ते? नाव नव्हते घेत. नाव आता त्याने लिहिल्यावर समजले. ते सुसाईड नोट्स मध्ये घरी आलेली होती ती सांगायचं. येत होते घरी 1-2. त्यांना मारहाण बी झाली का? झाली होती. नंतर समजल्या गोष्टी सगळ्या. आता काय मागणी आहे तुमची? न्याय पाहिजे माझ्या नवऱ्याला. त्यांनी ज्यांची नावं दिली त्यांना अटक झाली पाहिजे. माझ्या नवऱ्याला न्याय पाहिजे. नमस्कार, मी संजीवनीताई बारंगुळे, प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षा. आज बार्शी शहर पोलीस स्टेशन मध्ये आम्ही गुन्हा नोंद करायला आलेलो आहे. त्याचं कारण असं आहे, जे गणेश बनसोडे नामक आहेत त्यांनी काही वर्षापूर्वी सावकाराकडनं पैसे घेतले होते. ते नगरपालिकेमध्ये कामाला होते, परंतु जे सावकाराकडे पैसे होते 5-6 सावकार लोकांची नावं त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये सावकार असे आहेत की काय नाव आहे त्यांची? अतुल कांबळे, संगीता पवार, कळमनकर. द्या मला दिसत नाही. हे पा सचिन सोनवणे, अतुल कांबळे, निलेश खुडे, प्रशांत माने, विशाल गुगळे, अतुल कांबळे, संगीता पवार, सचिन सोनवणे आणि संतोष नानासाहेब कळमनकर यांच्या नावाने सुसाईड नोट लिहिलेली आहे. आणि आज सकाळी ज्यावेळी आता त्यांची जी मयत आहेत गणेश, त्यांची मयत गणेश आहे, त्यांची पत्नी
गावाकडे दिवाळीला गेलेली असताना आज हा प्रकार त्यांना दिसून आला. जी बार्शी ग्रामीण रुग्णालय त्याच्या बाजूला जी कॅन्टीन आहे तिथं त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आणि आत्महत्या केलेली असताना बघायला गेल्यानंतर त्यांच्या खिशामध्ये एक नाही तर तब्बल 4 सुसाईड नोट सापडल्या. त्यामध्ये हे जी मी नावं घेतलेली सावकार लोक आहेत त्यांची चक्क नावं लिहिलेली आहेत. आणि त्यांनी कशा पद्धतीने त्यांना त्रास दिलाय, किती शिवीगाळी कशा पद्धतीने केली, कशा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि रस्त्यामध्ये अडवून सुद्धा त्यांना मारहाण केली. आणि परत महिला जी संगीता पवार म्हणून नामक आहे त्यांनी सांगितलं तर ते पैसे जर नाही दिले तर तुला म्हणजे महिला वगैरे अडवून तुझ्यावर गुन्हा दाखल करन, ही त्याच्यामध्ये डोक्यामध्ये छेडछाडीचा गुन्हा दाखल होईल अशी एक भूमिका त्याच्या डोक्यामध्ये बसली. आणि बायको जी आहे ती बायकोला काही बरंच त्यांनी सांगितलं नाही. ज्यावेळी आता सुसाईड केलं त्यावेळी त्यांना कळालं. पण ह्याच्या अगोदर त्यांच्या मिसेस म्हणायच्या गणेशच्या की बाबा वारंवार ही लोक घरी यायची, त्रास द्यायची, मिस्टर नव्हते त्यावेळी पण सांगायचे की तुझ्या नवऱ्याला पैसे द्यायला लाव, नाहीतर हात तुडीन तांगड तुडीन अशा धमक्या द्यायच्या, जातीवर शिवीगाळी द्यायची. मला एवढंच म्हणायचंय, या सावकारांना सांगायचंय की बाबा तुम्ही जरी तुमच्या धमक नसल, तुम्हाला कष्ट करायची तर धमक नाही, रुपयाचे 2 रुपये कसे होतील ती तुमच्यामध्ये धमक आहे, बाकी काही नाही. 15 ते 20 रुपये टक्क्यांनी जर तुम्ही पैसे देत असाल आणि तुम्हाला सहनशीलता नामक जर नसल सोबत, सहनशीलताच नसेल तर तुम्ही सावकारकी करू नका. या तुमच्या सावकारकीमुळं एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त होत असेल. आज ती ताई बघा, आज तिचं वय 23-33 वय आहे, तिची मुलं एक 8वीला एक 5वीला आहे. या सावकाराच्या धमकीमुळं आज तिच्या पतीचं मरण झालंय. आज एक ताई विधवा झाली, 2 मुलं अनाथ झाली. सावकाराच्या या त्रासाला कंटाळून जर असे लोक मरत असतील तर हे चुकीचं आहे. भावांना मी सांगते, बार्शी तालुक्यामध्ये ना इतर बी कुठं जर कुणी सावकाराकडनं पैसे घेतले असतील तर आत्महत्या हा पर्याय नाही. तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनला सांगा, तक्रार करा की बाबा असे मी पैसे घेतलेले आहेत पण या माणसापासून मला खूप त्रास होत आहे. आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते बरेच आहेत, त्यांच्याजवळ तुमचं दुःख हो का, पण मरणं हा पर्याय नाही. एक तर शेतकरी बळीराजा अतिवृष्टीमुळं कर्जापोटी बँकेच्या लोनसाठी आत्महत्या इकडे करतो, कर्जमाफी होत नाही म्हणून आत्महत्या करतो. आणि आज सावकारा कंटाळून आज ताईचं कपाळाचं कुकू पुसलं गेलं असेल. हा सावकार आहे तरी कोण? त्यांना कष्ट न करता जर लोकांच्या मेलेल्या मड्यावरचं लुणी जरी पुसून खात असतील तर हे चुकीचं आहे. बार्शीतल्या सगळ्या सावकाराला सांगते मी, तात्काळ हे बंद करा. आणि ज्या बी लोकांनी पैसे घेतले तर मरण हा पर्याय नाही भावानो, तुम्ही मरून जाचाल. पण अशा या ताई सारखी विधवा ताई, तिच्या महागटलं होणार काय, तिचं काय होणार, लेकरा बाळाचं पालन पोषण कसं होणार, ही तुम्ही विचार केला पाहिजे भावानो. आत्महत्या हा पर्याय नाही, लढायचंय आणि संबंधित पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार करायचंय. आणि सावकाराला आणखीन एकदा सांगते मी की आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. जर तुमच्या या सावकारकीमुळं 15 आणि 20% जर एखाद्या भावाचं एखाद्या बहिणीची आत्महत्या होत असेल तर त्यांच्यावर कायद्याने कारवाई होणार आहे. आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे, आज FIR आम्ही दाखल केलेला आहे. अंत्यविधी झाल्यानंतर आम्ही शहर पोलीस स्टेशन कुकडे साहेबांना भेटलो, त्या सुसाईड नोट पाहिल्या. एक नाही तर तब्बल 4 सुसाईड नोट होत्या. आणि त्या सुसाईड नोट मध्ये ठळक या आरोपींची नावं लिहून सुसाईड केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आलं की मी घेतलेल्या पैशापेक्षा मी जास्त पैसे दिलेले आहेत, माझा पगार सुद्धा घरापर्यंत मी पोचू देत नव्हतो, पण या लोकांना वारंवार पैसे द्यायचो, पण आता इथून पुढे मला काय पैसे देणं होत नाही. आणि उलट माझ्या रुपयाचे 2 रुपये कसे घेतील, पैशाच्या दुप्पट पैसे कसे घेतील. मुद्दल सोडून व्याजावरच मी माझं घर जळालं, माझ्या लेकरा बाळाचा प्रपंच उघड्यावर ठेवतोय आणि मी माझा स्वतःचा जीव संपवतोय असे सुसाईड नोट ठेवून बिचाऱ्यांना आत्महत्या केली. भावानो, आत्महत्या हा पर्याय नाही तर लढावं. एवढंच बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र.